लक्ष माझ्याकडे शिकतायत. म्हणजे माझी त्यांची जडणघडण सगळी इथे माझ्याकडेच झाली, समोर बसून मांडी घालून. मी अगदी स्वर लावण्यापासून उच्चारशास्त्र, भावशास्त्र सगळंच शिकलेत ते. तर त्यांनी जेव्हा निर्णय घेतला काही वर्षापूर्वी की एखादं इव्हेंट चालू करायचा म्युझिकचा, मग त्याच्यामध्ये क्लासिकल म्युझिक हे तर पहिलंच, नंतर उपशास्त्रीय म्युझिक, मग प्लेबॅक त्याच्यामध्ये येईल, ते टॉपचे कलाकार आहेत ते, मग एखादी गझल, वजा, भजन, सगळं जसं मंदार बोलला तसं एक एक इव्हेंट हा चालू करत जायचा. तर पहिला इव्हेंट त्यांनी, अर्थात घरचीच कलाकार सावनी असल्यामुळे तो त्यांनी ठेवला आणि बरेच दिवस त्यांचं ह्याच्यावर काम चाललेलं आहे. म्हणजे सगळ्या प्रेस मिटिंग्स घ्यायच्या, त्यांना एकत्र बांधायचं, एक कार्यक्रम करायचा म्हणजे एखादा लग्नासारखं असतं ते. एक प्रत्येक वेळेला काहीतरी राहतं, मग सुचतं, मग शेवटी कार्यक्रमाच्या आधी ते सगळं फलद्रूप होतं. इतकं सुंदर त्यांनी सगळं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं. तर मंदार आणि तुषार आणि त्याचे सगळे गुरुबंधू या सगळ्यांना मी मनापासून आशीर्वाद देतो. आणि हा पहिलाच कार्यक्रम आहे, ह्याचे पुढचे कार्यक्रम असेच यशस्वी होत अशी मनीषा व्यक्त करतो. धन्यवाद. त्यामुळे एक वेगळं मानसिक आनंद तुम्हाला मिळत असतो. आणि आज इथे IPLचा उल्लेख झाला, पण मला असं वाटतं की ही सगळी लोक जी काही आहेत ती माझ्या प्रेमासाठी आली आहेत. त्यामुळे याच्यातली कुठली सीट मला तरी इथून रिक्त किंवा रिकामी दिसत नाहीये. आणि हे सगळं तुमच्यामुळे. तुम्हाला खूप धन्यवाद. स्वरगंधेला खूप खूप शुभेच्छा.